नुकतीच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते की महिला आयोग आणि अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या पक्षाकडे राहणार आहे। आपल्यासोबत करुणाताई मुंडे आपण त्यांची बातचीत करणार आहोत। ताई, कसं पाहता याकडे? राष्ट्रवादी पक्षाकडे जरी परत गेला, यदि खरंच द्यायचं आहे राष्ट्रवादीकडे तो द्या, पण अगोदर जे रुपालीताईने जे दिये लावलेले आहे खरातसारखे ते आपल्याला लपलेले नाही आहे, सगळे समोर आलेले आहे। तो परत जरी राष्ट्रवादीकडे द्यायचा आहे तो अगोदर रुपाली चाकणकरच्या मी सुनेत्राताईला हात जोडून विनंती करते, त्या एक महिला आहे आणि खरंच तुम्हाला जरी हे पद पाहिजे आणि हे पदाची मान ठेवायचा आहे तो रुपालीताईच्या अगोदर इस्तिफा घ्या तुम्ही आणि धन्या मुंडेचा इस्तिफा घ्या, नंतर तुम्ही हे पद जे आहे ते राष्ट्रवादीकडे घ्या आणि कोणाची नियुक्ती करा। आणि मी तो CM साहेबांना हेच म्हणणार आहे की कोणतीही राजकीय महिला या पदावर नको आहे, आम्हाला महाराष्ट्राची जनताला राजकीय महिला या पदावर नको आहे। क्योंकि जरी राजकीय पक्षामध्ये गेली तो आज 50% जे आमदार खासदार आहेत त्या लोकांनी जास्त महिलांवरती अन्याय अत्याचार केलेला आहे आणि आज त्या लोकांची महिला आयोगमध्ये जास्त कंप्लेंट आहे, ज्याच्यावरती महिला आयोग जरी राजकारणी असली तर ते लोकांवरती कारवाई करणार नाही, आमदारवरती खासदारवरती कधी कारवाई करणार नाही करणार। आता 10 लोकांची लिस्ट मी अगोदर दिलेली आहे आणि खूप काही लिस्ट आहे, पण माझ्याकडे आता टाईम नाही आहे शोधण्यासाठी, पण 10 लोकांची 10 मंत्री आमदार आहे, मोठे मोठे मंत्र्यांचे नाव आहे। महिला आयोगकडे कंप्लेंट असून महिला आयोगने काय काम केलेलं नाही। परत यदि राष्ट्रवादीकडे हे पद गेला तो तसंच महिलांचा खच्चीकरण सुरू असणार आहे आणि एक दिवस हे महिलांचा खच्चीकरण करून एक राष्ट्रवादी पक्ष जे आहे ते संपणार आहे। नक्कीच रुपालीताई चाकणकर यांच्यावर तुम्ही आरोप करताय, पण रुपालीताई चाकणकरांची एक पोस्ट सध्या चर्चेमध्ये ज्यामध्ये ते म्हणतात की 28 दिवस झाले अद्याप माझ्या विरोधात कुठलेही पुरावे सापडलेले नाही आहे आणि निनावी पत्र हे सुद्धा एक षडयंत्र आहे बदनामी करण्याचं आणि त्यासोबतच कुठल्याही दुष्कृत्यात त्यांचा कुठलाही सहभाग नव्हता खरात संबंध प्रकरणामध्ये, असं सुद्धा ते या पोस्टमधून म्हणतायत। कसं पाहता? रुपालीताई तुम्ही आता असे एकदम इनोसेंट होण्याचा नाटक करू नका, क्योंकि तुम्ही बघू शकता जसे एप्स्टीन फाईल होती तसंच एक खरात फाईल पूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जास्त फोटो तुम्ही संस्थावर त्यांच्या मोठे पदावर आहे आणि तुमचे जे डेझिग्नेशन आहे तुमचे पदाची महिला आयोग की अध्यक्षा ते डेझिग्नेशन 10 जे सदस्य आहे त्याच्यामध्ये फक्त तुमची डेझिग्नेशन त्यांच्या संस्थामध्ये लिहिलेली आहे। तो तुम्ही सगळे पुरावे आहे मीडियावरती आणि तुम्ही असं सांगताय तुम्ही 28 दिवस गप्प आहे, कशाला गप्प आहे? बोला ना, तुम्ही तुमची सफाई द्या, काय सफाई आहे तुमच्याकडे? तुम्ही जरी नाही आहे याच्यामध्ये आणि तुमची बहीण म्हणती आहे की मी माझे आधार कार्ड पॅन कार्ड आमचे जे हे आहे कागदपत्रे असंच घेतले होते कोणते दुसरे कामासाठी वेगळे कामासाठी आणि चुकीची साईन करून आमचे खाते उघडण्यात आले। अरे महाराष्ट्राची जनता अशी डोक्यावर पडलेली नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे। आज जरी एक किसानला एक छोटे गरीब व्यक्तीला जरी खाता उघडायचं आहे तो ते सगळं ऑनलाईन असते। आज मॅनेजर येतोय, सगळं काय गोष्टी येतोय, त्यानंतर एक खाता उघडण्यात येत आहे आणि आज तुम्ही म्हणताय की चुकीची साईन आहे, आमची साईन नाही आहे। अरे कोणी 28 दिवसामध्ये कोणी तुम्हाला हे डोक्या दिला? माझ्यासारखी महिला हे सगळं काय उघडकीस करू शकते, क्योंकि मी एक मंत्रीची बायको आहे। हे सगळे डोक्या देणारी एक टीम असते हे लोकांकडे आणि पोलीस अधिकाऱ्यांना म्हणते की आम्ही पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला निरोप दिला नाही, आम्ही स्वतः जाऊन बोलताय। हे पोलीस अधिकाऱ्यांसाठी बहुत शर्मनाक गोष्ट आहे की तुमचं काम जे आहे लोक स्वतः करताय, मतलब आरोपी स्वतः येऊन आपली हे देत आहे की सफाई देत आहे की आम्ही हे केलेलं नाही, आम्ही ऐसा केलेला तसा केलेला। आता पोलीस लोकांना काय लोक चालवणार आहे का? असे भंगार लोक चालवणार आहे का? जे खरातसारखे लोकांना पाठबळ देणारे त्यांना मोठा करून आता पुरा चिठ्ठा उघडकीस आला तो आम्ही चुकीचे नाही आहे, हमने गटर में गिरे हैं हम, पर हम स्वच्छ एकदम हम नाही। काय करायला पाहिजे असं वाटतं? काय करायला पाहिजे? रुपालीताई चाकणकरला आणि त्यांचे परिवारचे जितके लोक आहे त्या सगळे लोकांना याच्यामध्ये FIR नोंद झाली पाहिजे।
रुपाली ताईला पण अटक केला पाहिजे, क्योंकि महिला आयोगचे पदावर असून इतका मोठा घाणेडे एप्स्टीन सारखे खरात फाईल सारखे लोकांना पाठबळ देणं चुकीची गोष्ट नाही आहे. इतकी महिलांना किती घाणेडे व्हिडिओ आहे त्यांचे, चुकीचे आहे ना. आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर पण आरोप करतायत तृप्ती देसाई आहे, आणि वाल्मिक कराड ज्या दिंडोरीमध्ये आश्रमात लपला होता त्या आश्रमाचे फुटेजसुद्धा गायब केले. त्यांच्यासोबतचा एक व्हिडिओसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी उघड केलेला आहे, आणि बरेच आरोप प्रत्यारोप आता आयजींवर पण होत आहेत. तृप्तीताईने एकदम खरं सांगितलेलं आहे, क्योंकि ये गोष्टी लपलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये, की जे सगळं कालेकारनामे असतात ते कुठे ना कुठे याच्या पाठीमागे मोठे मोठे पोलीस अधिकारी पण असतात, मोठे मोठे नेता पण असतात. आज तुम्ही बघा, मी आज गेले 5 वर्षापासून इकडे तिकडे सगळीकडे मी ग्राउंड लेवलवरती काम करत आहे. एक बिस्लरीची बॉटल जरी तुम्हाला लीगल पद्धतीने विकायचं आहे ना, तो तुम्ही विकू शकत नाही. तो असे इतकी महिलांना, इतके मोठे मोठे घराण्याची महिलांना कोण आणत होता तिकडे? महिला आयोग की अध्यक्षा बहुतेक लाती होगी वहाँ पे. मोठे मोठे नेता कौन लाता होगा वहाँ पे खरात के आश्रम में? धनंजय मुंडे जैसा है. धनंजय मुंडे तो दूसरा खरात है, धनंजय मुंडे दूसरा खरात है. पर ये सगळी गोष्टी आज जे आहे, पोलीस लोक, नेता मंत्री लोक, हे सगळे जे आहे हे पाठबलचे नेता मंत्री, मोठे अधिकारी, त्यांचे पाठबल शिवाय कोणी जैसे काय होतात त्या ज्योतिषी होता ना, कोणी ज्योतिषी, कोणी संत महंत असं इतका मोठा होऊ शकत नाही. म्हणजे मुंडेंना दुसरा खरात म्हणतायत, काय यामागचं कारण? क्योंकि खूप सारे कारण आहे, आणि जसे तुम्ही बघितलेलं आहे, खरातनी जितकी महिलांच्या जे शोषण केलेलं आहे त्याच्यापैकी अर्धी संख्या मी बोलते, पण तसंच आहे ना. जे खरातनी केलेलं आहे तेच धनिया मुंडेनी केलेलं आहे. धनिया मुंडेनी कशाला इतकी चांगली बायकोला सोडला आज 26 वर्ष नंतर, आणि आज 2 बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची सालीवर बलात्कार केलेला आहे. तो हे तो खरातचे पेक्षा जास्त मोठा खरात आहे, खरातच्या आका आहे धनिया मुंडे. आपण धनंजय मुंडेंवर आरोप करताय, पण खरातबाबत आता प्रणिती शिंदे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे की त्याचा कधी एन्काउंटर होऊ शकतो, त्याला संपवलं जाऊ शकतं, त्याचा घातपात होऊ शकतो. मी अगोदर पण सांगितलेलं आहे की एप्स्टीन फाईलमध्ये जे एप्स्टीनचा मर्डर झालेला आहे, जेलमध्ये मर्डर झालेला आहे, क्योंकि त्याच्यामध्ये आज आपल्या समोर येत है ना, कहते ना कि आप मीडिया किसी से छुपा सकती है, व्यक्ति किसी से छुपा सकता है, पर जब नियती ज्या वेळे काम करते ना त्यावेळे कोणी लपू शकत नाही. हे आपल्याला एप्स्टीन फाईलमध्ये बघण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, एक पत्रकारने डोक्यावरती घेतला आणि सगळा एप्स्टीन फाईल काढून घेतलेला आहे आणि सगळी उघडकीस केलेला. आणि एप्स्टीन फाईलमध्ये तुम्ही बघू शकता त्या खूप मोठे मोठे ट्रम्पसारखे, नरेंद्र मोदीसारखे लोक आहे, त्याच्यासाठी त्याचं मर्डर करण्यात आलेलं आहे. आणि आज खरात फाईलमध्ये जे घाणेडी गोष्ट होत होती, महिलांना असं करणं, मतलब शारीरिक शोषण, हे ते सगळे आमदार मंत्र्यांचे फोटो समोर आलेले आहे. आणि त्यांच्याकडे इतकी हजारो कोटीची निधी, इतका हजारो कोटीच्या पैसा, आणि आज एक संस्था उघडून आणि डायरेक्ट व्यवहार करतोय. अरे हम तो एक बिस्लरी की बॉटल नहीं बेच सकते. ये खरात जैसे लोक कुठून इतका डोक्या आणताय, कोण डोक्या देताय असे लोकांना? हे एक महत्त्वाचं मंत्री आणि अधिकाऱ्यांचे पाठबळ शिवाय संभव नाही आहे. ताई, आदित्य ठाकरे यांना आता कार्याध्यक्ष बनवणार आहे, त्या पद्धतीचा जो प्रस्ताव आहे, आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचा कार्याध्यक्ष बनवण्यासाठी बरीचशी घडामोड घडते पडद्यामागे. तुम्ही कसं पाहता, आदित्य ठाकरे जर कार्याध्यक्ष झाले तर शिवसेना कुठपर्यंत जाईल किंवा काय घडेल पुढे, काय वाटतं तुम्हाला? आदित्य ठाकरेपेक्षा उद्धव ठाकरे साहेबांनी हेच चुकी मुख्यमंत्री असताना केली होती आणि परत हेच चुकी करत आहे. पक्षामध्ये मी पण एक पक्षाची अध्यक्ष आहे, त्या म्हणून मी बोलते. आणि उद्धवसाहेब ठाकरेंनी हेच चुकी मुख्यमंत्री असताना केली होती. स्वतः मुख्यमंत्री झाले होते आणि आदित्य ठाकरेला मंत्री केला होता. अरे तुमच्या पक्षामध्ये खूप काही सिनियर लोक आहे जे तळागळामध्ये जाऊन आपला पूर्ण जीवाचा रान करून पक्ष मोठा केलेला आहे. तसे लोकांना तुम्ही संधी द्या ना. कोण बनू शकतो कार्याध्यक्ष असं वाटतं? कोणी पण होऊ शकतो. मला जास्त माहिती नाही आहे त्यांच्या पक्षामध्ये कोण कोण आहे,
पण असे खूप चांगले चांगले लोक आहे. अगोदर पण 2 दिवस अगोदर पण मी सांगितलेलं आहे की ते जे खासदार होते त्यांच्या पक्षामध्ये त्यांना ईडी घेण्यात आली होती. त्या नाही मतलब त्यांनी तरी पक्ष नाही सोडला. पण ज्यावेळी त्यांची बायकोला घेऊन जाणार होते ईडीसाठी पोलीस स्टेशनमध्ये, त्यावेळे उद्धव साहेब ठाकरेंनी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही ते शिंदे गटामध्ये प्रवेश करा. काय नाव आहे ना त्यांचे जे आता खासदार झालेले आहे गोरेगावचे, रवींद्र वायकरजी त्यांच्या. तो असे खूप काय कार्यकर्ता एक जीवाचा रान करून पक्ष मोठा करताय आणि तुम्ही परत परत स्वतःचे मुलगा काय आहे? तो मला असं वाटते की नवीन लोकांना आपले पक्षाचे जे एकनिष्ठ जे लोक आहेत त्यांना हे पद देण्यात आला पाहिजे. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.